सक्रिय आहे, मी स्वतः सक्रिय आहे. मी स्वतः लोकांच्या दारात जातोय. मी डोर टू डोर तुम्ही बघितला आणि सर्व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व लोक बघताय की मी लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोकांचा एवढा प्रतिसाद मिळताय. लोकांच्या माइंडात आता हे आलाय, लोक समजले, लोक हुशार झाले. 2 वेळेस पूर्ण मुस्लिम समाजाने पूर्ण ताकदीने डॉक्टर इमामला मतदान केला, सीट आली नाही. इथेही इमामला मतदान केला, खासदारलाही मतदान केला, सीट आली नाही. विना दलित समाजाचे हे सीट दोन्ही निवडून येऊ शकत नाही. आता दलित समाज इकडे माझ्या बरोबर आहे, इकडे जावेद कुरेशी बरोबर आहे, तो ही दोघी सीट निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे आणि गॉडशी आम्ही असं समजतो की आमची सीट येणार. सर MIMचे जे सर्व आहेत ओवेसी गल्लोगल्ली फिरतायत, पायी प्रचार यात्रा करताय, आजपर्यंत असं झालं नाही. काय वाटतं याच्याकडे आपण कसं बघतो? हे बघा, आता मी बघितलंय त्यांच्या छोटे छोटे लहान 10-5 मुले आहेत आणि मोठे 10-15 लोक आहेत. नाही तर त्यांचा 2014ला काय किरेस होता, आता किरेस त्यांचा संपला. असद ओवैसी असो किंवा अकबर ओवैसी असो किंवा गिरलेला खासदार शक्ती कपूर असो, यांचा किरेस काही मार्केटमध्ये राहिलेला नाही. कारण की हे मांडोली मास्टर आहेत. तिघा मांडोली करतात, मोठी मोठी सुपारी घेतात, 100 करोड 200 करोड 500 करोड. म्हणून यांचा आता कुठेही भविष्यात जसा नांदेडला सुपडा साफ झालेला आहे, आता महाराष्ट्रही यांचा सुपडा साफ होणार आहे. औरंगाबाद मधूनही सुपडा साफ होणार आहे. ओवैसीला बघा ना तुम्ही, कुठे रिस्पॉन्स आहे. आता तुम्ही बघा, जे नॅशनल लीडर सांगतात, दिल्लीचे लीडर सांगतात, ते गडी बोलीत सभा घेतात. गडी बोलत एवढा क्रेज खाली आला त्यांचा. आता तुम्ही बघा, जिन्सीत त्यांनी सभा घेतली, 1000-1500 लोक होते. त्याच्यापेक्षा डबल लोक माझ्या सभात होते. मी तो काही एवढा मोठा नेता नाही, मी तो कार्यकर्ता आहे, छोटा माणूस आहे, तरी माझ्या सभेला तुम्ही बघा त्यांच्यापेक्षा डबल लोक आहेत. कारण की लोक मला प्रेम करतात, लोक माझ्या सोबत जुळलेले आहेत आणि मी लोकांच्या सुखदुःख धावून जातो आणि लोक मला प्रेम करतात. तुम्ही बघितलं असेल किराडपुराचे दंगल. प्रधानमंत्री ध्रुवीकरणाचं राजकारण करताय, बोला. हे बघा, आता हिंदुत्व कोण भारी आहे, प्रधानमंत्री अमित शाह आणि फडणवीस हे समजता की आम्ही भारी हिंदू आहे आणि उद्धव ठाकरे समजता की आम्ही भारी हिंदू आहे. ह्यांची हिंदुत्वाची लढाई आहे. म्हणून एक श्रेय घेण्याचं काम करतात हे लोक आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. आता हिंदू समाजही समजलेला आहे आणि मुस्लिम समाजही समजलेला आहे की हिंदू मुस्लिमची राजनीती करतात आणि आपल्या खुर्चीसाठी लोकांची बळी देतात, असं स्पष्ट लोकांना समजलेलं आहे. आणि जे फक्त RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आहे, तेच BJPच्या सोबत आहे. बाकी जे सेक्युलर हिंदू आहे त्यांच्या सोबत नाही. खासदारकीच्या इलेक्शनला तुम्ही बघितला की सर्व लोक महाविकास आघाडी सोबत होते आणि 31 खासदार त्यांचे निवडून आले आणि फक्त त्यांचे 17 आले. म्हणून हे हिंदू मुस्लिमची भावना करतात की आमच्यासाठी आमच्याकडे इतके हिंदू आहेत, त्यांच्याकडे इतके हिंदू आहेत. आता BJPच्या पैरची खालची वाळू सरकलेली आहे आणि MIMची सरकलेली आहे. आता हे यांचा चारणेही येणार नाही मार्केटमध्ये, असं मी स्पष्ट करतो. सर, आज अंजलीताईंची सभा झाली आणि प्रचंड गरीब लोक त्यांना ऐकायला आले होते, तुम्ही पण स्वतः तिथे होतात. अंजलीताईंशी काही चर्चा झाली का? त्यांनी काही तुम्हाला मार्गदर्शन केलंय का? नेमकी काय चर्चा झाली तेवढंच बोलावं. अंजलीताईला हेच बोललो मला की तुम्ही जिद्दीने काम करा. पूर्ण दलित समाज, बौद्ध समाज, OBC समाज तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही मुस्लिम समाजाला कव्हर करा आणि मुस्लिम समाजात जास्त जा, सभावी तिकडे घ्या जास्ती. सुजातदादांनी बोललेल्या सर्व दलित समाजाला, बौद्ध समाजाला, भंतीजी माझ्या सोबत आहे, अंजलीताई माझ्या सोबत आहे आणि आदरणीय नेत्या बाळासाहेब आंबेडकर आमचे आदर्श, आमचे नेता, ते आमच्या बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचा दलितोट जातीवाद शक्ती BJPला जाणार आहे, कारण की ते संविधान बदलणार आहे, कारण की ते आरक्षण खतम करणार आहे, म्हणून त्यांच्याकडे जाणार नाही. आणि MIMनी जो धोका दिलेला आहे, बाळासाहेबांच्या पाठीत खंजर खुपसलेला आहे, एकही दलित समाज MIMकडेही जाणार नाही, स्पष्ट मी आपल्या माध्यमातून बोलतोय. सर, शेवटचे 4 दिवस राहिलेली आहेत, प्रचार यंत्रणा 18 तारखेला बंद होतील. कसं चाललंय तुमचं नियोजन? आणि आता वेळ खूप कमी राहिल्यामुळे तुम्ही हे कसं यंत्रणा